हरिने माझे हरिले चित्त भारवित विसारले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परातोणी आता कैसे जाऊ घरा नोहे बराहा लौकिक पांडुरंग करू प्रथम नमन 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 तुसरे चरण संतांचे तुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरू दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम 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 नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी करुणा करा
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मस्तक माझे पायावरी या वार करी संतांच्या समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं भुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले आता कैसे जाऊ घरा नोहे बराहा लौकिक पारखियासी सांगता गोष्टी घरची कुठेही खातील तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाही परतोणी आता कैसे जाऊ घरा नोहे बरहा लौकिक विठ्ठल विठाला 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 हरिने माझे हरिने चित्त भारवित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बराहा लौकिक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपण सेवेसाठी निवडलेली गवळण जगद्गुरु तुकोबराय वैराग्याचे मुकुटमणी देहुनिवासी यांचा हा 4 चरणाची ही गवळण आपण सेवेसाठी निवडलेली आहे. तरी या गवळणीच्या द्वारे महाराज एका गवळणीचा भगवंताच्या चरणावरती तिचं चित्त कसं स्थिर झालेलं आहे, भगवंताने ते चित्त कसं मोहून घेतलेलं आहे, महाराज त्या गवळणीला कसं मोहून टाकलेलं आहे महाराज या गवळणीमध्ये वर्णन करतात. हरिने माझे हरिले चित्त महाराज सांगतात त्या गवळणीचं पूर्ण चित्त वाहून घेतलेलं आहे परमात्म्यानं आणि ती गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणते माझं पूर्ण चित्त परमात्म्याने मोहून घेतलेलं आहे, परमात्म्याच्या चरणावरती स्थिर झालेलं आहे. हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले माझ्या डोक्यावरती जो दह्या दुधाचा भार आहे ना तो मी विसरून गेले, वित्त विसरून गेलेले आहे. आता कैसी जाऊ घरा आता मी घरी कशी जाऊ आणि माझ्या घरच्या माणसांना काय सांगू. आता कैसी जाऊ घरा नोहे बराहा लौकिक पारखी अशी सांगता गोष्टी आणि ही जर गोष्ट मी या समाजात सांगत बसले माझ्या घरच्या दारच्यांना सांगत बसले तर घरची कुटी खातील, माणसं काय करतील, कुटी म्हणजे संशय घेतील माझ्यावरती. काय संशय घेतील, असं कसं चित्त भगवान श्रीकृष्णाला अर्पण केलेलं आहे या गवळणीने. हॅलो काय चित्त चोरीले नंदाच्या नंदनी तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाही परतोणी. ती जी ज्ञानी गवळण होती ना महाराज ती गवळण ह्या गवळणीला सांगते हे बघ तू निवांत राहा, तू
भगवंताला तुझं चित्त समर्पित केलेलं आहे ना, तू निवांत राहा, परत परत त्या परमात्म्याचं चिंतन कर. तुझ्यावर कुणी संशय घेणार नाही त्याची चिंता तू करू नकोस. विठ्ठल 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 विठ्ठल. हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले, आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक. कुठलीही सेवा सुरू करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं महत्वाचं आहे. सालाबाद प्रमाणे चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहाला मला वाटतं 21 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चाललेलं आहे, तसेच गाता पारायणही चाललेलं आहे. आणि महाराज, वास्तविक जर आपण विचार केला, सामाजिक कार्यामध्ये जी व्यक्ती असते ती व्यक्ती जास्त करून परमार्थामध्ये पाहायला आपल्याला मिळत नाही. पण शास्त्रामध्ये पहा, 2 व्यक्ती असे होऊन गेले महाराज की ज्यांनी सामाजिक कार्य केलं, ज्यांनी राजकारणही केलं आणि ज्यांनी परमार्थ सुद्धा साधला. ते 2 व्यक्ती कोण आहेत महाराज? प्रभू रामचंद्र आणि एक विदेही जनक राजा. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, आपल्या काष्टीवासियांसाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट, आनंदाचा क्षण आपण सर्वांनी काल साजरा केलेला आहे. आणि असे असणारे की ज्यांनी आळंदी पंढरपूर माऊलीच्या सोहळ्यामध्ये अनेक वाऱ्या केलेल्या आहेत महाराज, आणि याही पुढे त्यांच्याकडून घडत राहो, हीच काळ भैरवनाथाची नाही का, काळ भैरवनाथाला हेच करून घ्यायचं आहे, हीच ते काळ भैरवनाथाची खरी त्यांच्यावरती कृपा आहे. म्हणून आपल्या गावचे आमदार साहेब बबनराव दादा पाचपुते यांनी अक्कांसोबत अनेक वाऱ्या केलेल्या आहेत महाराज. म्हणून राजकारणही त्यांच्याकडून घडलेले आणि परमार्थ सुद्धा त्यांच्याकडून घडत आहे. तसंच हरिभक्त पारायण काष्टी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन श्री भगवानराव आबा, चेअरमन भगवानराव आबा पाचपुते यांच्याकडून सुद्धा महाराज प्रत्येक वर्षी पंढरपूरला आषाढीला दिंडी असते महाराज. अनेक वारकरी घेऊन ते पंढरपूरला जातात. राजकारणही घडतं आणि परमार्थ सुद्धा घडतो महाराज. या 2 गोष्टीची सांगड ज्याच्या जीवनामध्ये आहे ना, त्याच्या जीवनाला पूर्णत्व आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, आज हा काल्याचा प्रसंग आहे आणि काल्याच्या कीर्तनाला विशेष अशा प्रकारे एक महत्व आहे. काल्याच्या कीर्तनाला विशेष महत्व काय आहे? अन्य कीर्तन आणि काल्याचं कीर्तन याच्यामध्ये जरा आगळा वेगळा फरक आहे महाराज. तो फरक कसा आहे? मंदिर आहे, मंदिराच्या चारही बाजूंचं वर्णन वेगळं आहे आणि कळसाचं वर्णन वेगळं आहे महाराज. मंदिराला पूर्णत्व केव्हा येतं? ज्यावेळेस कळसाची त्यावरती स्थापना होते त्यावेळेस मंदिराला पूर्णत्व येत असतं महाराज. तसंच बाकीचे कीर्तन आणि ह्या काल्याच्या कीर्तनामध्ये फरक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण ज्या गोपाल कृष्णाचं काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त गोपाल कृष्णाने ज्या ज्या खोड्या केलेल्या आहेत महाराज त्याचं वर्णन करायचं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे,
चरित्र ते उच्चारावे केले गोकुळी देवे. ते चरित्राचं उच्चारण करायचंय महाराज. पहा, भगवान परमात्म्याचे अवतार 24 अवतार सांगितलेले आहेत महाराज. आणि 24 अवतारांपैकी 10 अवतार महत्वाचे सांगितलेले आहेत. आणि तसा जर विचार केला तर त्यांचे 6 अवतार हे विशेष महत्वाचे आहेत. अंश, अंशांशी, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णत्व. पण या अवतारांपैकी 2 अवतारामध्ये भगवंतानी विशेष असं कार्य केलेलं आहे महाराज. प्रभू रामचंद्रांचा जो अवतार आहे तो कसा आहे महाराज? एक बाण एक कृष्ण. पूर्ण अवतार आहे. आणि भगवान श्रीकृष्णाचा पूर्णत्व अवतार म्हटलेला आहे. आता प्रभू रामचंद्रांचा अवतार, त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी कार्य कसं केलं महाराज? एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असणारे प्रभू रामचंद्र. परंतु त्यांचं कार्य कसं होतं? बांधून अशा प्रकारे त्यांचं कार्य होतं महाराज. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, बोलिला वाल्मिक तैसेची करीन. वाल्मिकांनी ज्या ज्या पद्धतीने रचना केली महाराज, त्या त्याच पद्धतीने प्रभू रामचंद्रांचं कार्य आहे. पण भगवान श्रीकृष्णाचं जे कार्य आहे ते कसं आहे? स्वातंत्र्य आहे महाराज. आणि पूर्णत्व आहे, ते स्वातंत्र्य होते. पहा, म्हणून काल्याच्या कीर्तनाने या भगवान परमात्म्याचं, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारण केल्याच्या नंतर, ते आपण ऐकल्याच्या नंतर आपल्या सप्ताहाला तर पूर्णत्व येणारच आहे. आणि जे कीर्तनाला आलेले आहेत, जे कीर्तन ऐकतात, जे चरित्र ऐकतात, त्यांना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये पूर्णत्व हे येणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. परमात्म्याचा अवतार कशासाठी आहे महाराज? भगवान श्रीकृष्णाने अवतार का धारण केला? धर्माचे पालन, पालन, धर्माचे पालन, पालन, धर्माचे पालन, पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, पालन, धर्माचे पालन, पालन, धर्माचे पालन, पालन, धर्माचे पालन. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, नित्याम करणे काम, बीज वाढवावे का. बीज धर्माचे पालन. ज्या ज्या वेळेस धर्माचा ऱ्हास व्हायला लागतो ना महाराज, ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी यायला लागते ना, त्यावेळेस परमात्मा अवतार घेत असतो महाराज. त्रेतायुग संपलं, प्रभू रामचंद्राने रावणाला मारलं, त्रेतायुग संपलं. पुढे द्वापर युगही संपत आलं. परंतु ज्या वेळेला पृथ्वीवरती देवाचं नामचिंतन, पहा, परमार्थ ह्या गोष्टी कमी व्हायला लागतात ना महाराज, त्यावेळेस राक्षसांचं, वाईट विचारांची गर्दी होत असते महाराज. असंच काही झालं महाराज. पृथ्वीवरती वाईट वृत्तीचे लोक जन्माला आले महाराज. आणि आता मात्र या पृथ्वीला हा वाईट विचारांचा भार सहन होत नव्हता. म्हणून त्या पृथ्वी मातेने ब्रह्मदेवाला विनंती केली, ब्रह्मदेवा, मला या पापाचा भार सहन होत नाही. भगवान परमात्म्याला विनंती करा आणि या दैत्यांचा संघर्ष करायला त्यांना सांगा.
म्हणून सर्व देव गेले महाराज. भगवान महाविष्णूला विनंती केली, देवा फार दैत्यांचा भार पाप या पृथ्वीवरती वाढलेला आहे आणि भगवान परमात्म्याने चिंता करू नका बाबा, मी अवतार घेईन, योग्य वेळ आल्याच्या नंतर मी अवतार घेईन. तुका म्हणे येथे न चालत तातडी, प्राप्त घडी आल्या विना. योग्य वेळ आली ना मी अवतार घेईल. पहा त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं फार अन्याय या पृथ्वीवरती होत आहे, म्हणून आता आपले अवतार घेण्याची वेळ आलेली आहे बरं का. म्हणून भगवान परमात्म्याने सर्व देवांना सांगितलं, देवा हो तुम्ही यादव म्हणून अवतार घ्या. उपदेवांना सांगितलं तुम्ही गोपाळ म्हणून या. वासरांना सांगितलं तुम्ही ऋषी म्हणून या. यम, वायू, इंद्र, अश्विनी कुमार यांना सांगितलं 5 पांडव म्हणून तुम्ही या. बृहस्पतींना सांगितलं तुम्ही द्रोण म्हणून या. सर्व देवांना विनंती केली आणि आपण सगळे मिळून या दैत्यांचा काय करू, संहार करू महाराज. भगवान परमात्म्याने पहा, वास्तविक भगवान परमात्म्याच्या अवताराची कथा आपल्याला सांगायची नाहीये, परंतु भगवान परमात्म्याला या दैत्यांना मारण्यासाठी, त्यांचा संहार करण्यासाठी अवतार घ्यावा लागला महाराज. भगवान परमात्म्याचा अवतार जो आहे तो काय आईच्या उदरामधून नाही महाराज. 8 वर्षाची मूर्ती भगवंताची वसुदेव आणि देवकी समोर प्रगट झालेली आहे. पण देवकी काय म्हणते परमात्म्याला, देवा लखलखीत असं तेज त्या तुरुंगामध्ये झालेलं आहे. त्यावेळेस देवकी म्हणते, भगवंता तू देव म्हणून नको रे येऊ बाबा, या जगानं मला तुझी आई म्हणून ओळखावं, म्हणून तू लहान हो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. भगवान परमात्म्याने सांगितलं मी लहान होईल, परंतु मला काय करा लवकर. नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला. मदनेही गोकुळाला, मदनेही गोकुळाला, गोकुळाला, नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला. मदनेही गोकुळाला, मदनेही गोकुळाला, नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला. माया उपा चाली तेथे, माया उपा चाली तेथे, आणि येथे आणि येथे घराला, नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला घराला. नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला. माया उपा झाले तेथे, मज ठेवी ते आणि येथे, नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला. मला तातडीने काय करा, नंदाच्या घराला न्या. तिथं मायेचा जन्म झालेला, ती माया इकडं घेऊन या, कारण ती मायाच सांगणार होती, अरे बाबा तुझा काळ आहे. कंसाला सांगणार होते तुझा काळ आहे, तो कुठं वाढतोय,
गोकुळात वाढतोय ही माया सांगणार होते कंसाला महाराज. अशा प्रकारे ज्या वेळेस टोपलीमध्ये वसुदेव ते भगवान परमात्म्याला ठेवलं ना महाराज. पहा, परमात्मा असा आहे, ज्या वेळेस आपण देवाला आपल्या डोक्यावर ठेवतो ना महाराज, आपल्या डोक्यामध्ये देवाला ठेवतो महाराज, त्यावेळेस या मायेचे जे काही द्वार असतात ना महाराज कुलपती, आपोआप गळून पडतात. आणि तसंच झालं. भगवंताला वसुदेवाने डोक्यावरती घेतलं महाराज, सर्व कुलप गळून पडले. उचलेला कमळापती, उचलेला कमळापती, उचलेला कमळापती, उचलेला कमळापती. पायचे बंधने गळते, 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 पायचे बंधने गळते. उचलेला कमळापती, पायची बंधने गळती, पायची बंधने गळती, पायची बंधने गळती. उचलेला सर्व मायेचं बंधन गळून गेलं महाराज. आणि वसुदेवाने भगवान परमात्म्याला घेऊन निघाले महाराज. जी यमुना माई भरून वाहत होती महाराज, भरून वाहत होती. आता पहा, वसुदेवाला वाटलं मी या नदीतून कसं ह्या परमात्म्या ह्या देवाला कसं मी घेऊन जाऊ, या बाळाला मी कसं घेऊन जाऊ. पहा, जो जगाचा चालक मालक आहे त्याला काय अशक्य आहे हो महाराज. ती यमुना माई भरून कशासाठी वाहत होती, तर मला परमात्म्याच्या चरणाचं दर्शन व्हावं याच्यासाठी भरून वाहत होती महाराज. भगवंताचा पाय यमुना माईला लागला, यमुनाबाई ओसरली आहे. आणि वसुदेव आता कुठे गेले महाराज, नंदाच्या घरी गेले. परमात्म्याला तिथं ठेवला आणि मायेला घेऊन आले महाराज. मायेला घेऊन आले ना, ज्या वेळेस माया आली ना महाराज, परत माया आल्याच्या नंतर परत बंधन आले, परत बंधन लागली महाराज. जे काही उघडलेले दरवाजे होते ते परत बंद झालेले आहेत. अशा प्रकारे सकाळी खूप आनंद उत्सव साजरा झाला महाराज. एवढा आनंद झाला. कुठे आनंद झाला महाराज, गोकुळामध्ये. अगदी 3-4 महिन्याचं बाळ त्या गोकुळामध्ये दिसायला लागलं महाराज. किती सांगू आणि गोकुळामध्ये एवढा आनंद निर्माण किती झाला. सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या राती गए मनेच्या तेरे गोकुळ अवतरले. फुल हसू गालात नाचू गावतारात पैंजन धर धरले. कृष्ण आला उठून, गोपी आला उठून, नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला,
नगरामध्ये झाला महाराज. इतका आनंद झाला तर गवळणी एकमेकासोबत बोलायला लागल्या. गवळणा सांगते गवळणीला पुत्र ग झाला यशोदेला. गवळणा सांगते गवळणीला पुत्र ग झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण सांगते गवळणीला पुत्र ग झाला यशोदेला. गवळण सांगते गवळणीला पुत्र ग झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला. झाला यशोदेला. अशा प्रकारे आनंदाचं वातावरण निर्माण झालं महाराज. आता भगवान परमात्मा थोडे थोडे मोठे व्हायला लागले महाराज. त्यांनी जसे मोठे होते तशा भगवान परमात्म्याच्या खोडी वाढायला लागल्या. अशा प्रकारे आता मात्र ती एक गवळण आहे, ती म्हणते हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. त्या परमात्म्याने माझं एवढं चित्त मोहून घेतलं. पहा, चित्त मोहून घेणं म्हणजे काय. पहा, व्यास भगवान व्यासांचे पुत्र कोण, त्यांचं नाव आहे शुक मुनी महाराज. वास्तविक पाहता शुक मुनींना कुठला मायेचा अभाव होता का महाराज. माया हा विषय शुक मुनींना नव्हता महाराज. आईच्या उदरातून बाहेर पडले आणि फक्त लंगोटी सुद्धा नव्हती महाराज, तसेच पळत निघाले होते महाराज. असे शुक मुनी पहा. परंतु शुक मुनी जे होते ना, वडिलांची इच्छा होती या शुकाने काय करावं, संसार करावा, संसार करून परमार्थ साधावा असं वडिलांना वाटायचं. परंतु शुक महामुनी ही गोष्ट ऐकायला तयार नव्हते. म्हणून व्यास महर्षीने काय केलं महाराज, व्यासाने कुणाकडे पाठवलं शुक मुनीला, विदेही जनक राजाकडे. जनक राजा राज्य कारभार करून परमार्थ करतोय, म्हणून तू त्याच्याकडे जा, जनक महाराजांकडे जा. आता मात्र शुक मुनी गेले महाराज जनक राजाकडे गेले. तिथे गेल्याच्या नंतर आता संतांचा अंतकरण आहे महाराज, न सांगता कळो येते अंतर. तिथे गेल्याच्या नंतर पाहिलं तुम्ही महाराज, आमच्याकडे जो कोणी पाहुणा येईल अतिथी देव भव. जो कोणी पाहुणा आमच्याकडे येईल प्रथमतः त्याने काय करायचं असतं. आमच्या गावचा नियम आहे, आमच्या नगरीचा एक नियम आहे. काय नियम आहे, एक भरलेली परात, पाण्याने भरलेली एक परात, ती परात भरलेलं टाचून टाच पाणी भरलेलं आहे, ती डोक्यावरती घ्यायचं आणि पूर्ण नगरीला वेढा मारायचा. पूर्ण नगरीला वेढा मारायचा. परंतु त्या परातीमधलं पाणी एक टिपका सुद्धा पाणी खाली पडलं नाही पाहिजे बरं का, असा आमच्या नगरीचा नियम आहे. आता मात्र शुक मुनी निघाले महाराज डोक्यावरती. वास्तविक पाहता आता आपण जर विचार केला तर आपल्याला काय वाटेल, अधिकार कोणाचा जास्त आहे, अधिकार कोणाचा जास्त असेल, शुकांचा असेल का जनक राजाचा असेल. आपल्याला वाटेल शुकांचा अधिकार जास्त आहे. परंतु जनक राजांची विदेही अवस्था होती महाराज, देहीच्या विदेही भोगू दशा अशी अवस्था जनक राजांची. आता मात्र शुक मुनीला सांगितलं, जावा म्हणले आमच्या सर्व नगरीला वेढा मारून यावं. आणि निघाले महाराज शुक मुनी. शुक मुनी निघाले, पूर्ण नगरीला वेढा घातला. परंतु नगर पाहिलं नाही. का नाही पाहिलं नगर. शुक मुनींना लक्ष कुठं द्यायला सांगितलं होतं, परातीकडे लक्ष द्यायला सांगितलं. परातीमधलं पाणी पडलं नाही पाहिजे खाली, याच्याकडे लक्ष द्या. एक टिपका सुद्धा पाणी नाही पडलं पाहिजे. अख्खं नगर फिरून आले महाराज. आणि जनक राजाने विचारलं, महाराज कसं वाटलं आमचं नगर, आमचं नगर कसं वाटलं. त्यावेळेस शुक मुनी म्हटले, राजा खरं सांगू का, तुझं नगर खूप सुंदर आहे, परंतु मी पाहिलं
नाही पाहीन कसा. माझं चित्त कुठं होतं, या परातीकडे चित्त माझं लागलेलं होतं. हे पहिल्या चरणामध्ये सांगतात. हरीने माझे हरिले चित्त, 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 हरीने माझे हरिले चित्त. भारवित विसरले, भारवित विसरले, आता कैसी जाऊ घरात, आता कैसी जाऊ घरात, आता कैसी जाऊ घरात, आता कैसी जाऊ घरात. भारवित विसरले, भारवित विसरले, आता कैसी जाऊ घरात, आता कैसी जाऊ घरात, आता कैसी जाऊ घरात, आता कैसी जाऊ घरात. ए हरीने माझे हरिले चित्त, भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले, हरीने माझे हरिले चित्त, भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले. आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक. आता कैसी जाऊ घरा. महाराज, घर या शब्दाचा अर्थ जर पाहिला ना, पहा, देह, आपला जो देह आहे ना, या देहाला काय म्हटलेलं आहे? देह देवाचे मंदिर, आत बाहेर निर्मळ. पहा, एक वृत्त आणि आवृत्त नावाचे दोन महात्मे होते महाराज. आणि हे दोन्ही महात्मे कुठे निघाले महाराज? भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायला निघालेले. कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे म्हणून ते आपले निघाले दोघं. परंतु जो आवृत्त होता ना महाराज, प्रवासामध्ये चालत चालून ते थकलेले आहेत, तो दमला आणि तो आवृत्त म्हटला, आवृत्त नावाचा जो महात्मा होता तो म्हटला, मी फार दमलेलो आहे, मी आता एखाद्या ठिकाणी विश्रांती घेतो. त्यावेळेस त्या आवृत्ताने काय केलं महाराज? एका वेश्यालयामध्ये विश्रांती घेतली. बाहेर भरपूर पाऊस येत होता म्हणून तिथं विश्रांती घेतली. कुठं? एका वेश्यालयामध्ये. आणि हा जे वृत्त नावाचे जे महात्मे आहेत ते आता पुढे निघाले. ते म्हणले, मी वेश्यालयामध्ये थांबू शकत नाही, आम्ही महात्मे आहोत आणि एका वेश्यालयामध्ये आम्ही थांबू शकत नाही. ते पुढे गेले महाराज, पुढे गेले, भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेले. परंतु मला सांगायचंय काय महाराज, जे वृत्त नावाचे आवृत्त नावाचे जे महात्मे होते ना महाराज, त्यांचं चित्त वेश्यागृही असून सुद्धा कुठे लागलेलं होतं? या वृत्त नावाच्या महात्म्याकडे लागलेलं होतं. वृत्त नावाचे महात्मे काय करत असतील? तिथं भजन करत असतील भगवान परमात्म्याचं. आणि मी काय या ठिकाणी विश्रांती घेतोय, मी किती पापी आहे, मी किती दुष्ट आहे, असे स्वतःला द्वेष देऊ लागले महाराज. आणि अशा प्रकारे ते जे वृत्त नावाचे महात्मे होते ना, त्यांचं लक्ष जे होतं ना महाराज,
त्यांचं लक्ष कुठे लागलं? या आवृत्त नावाच्या महात्म्याकडे लागलं. हे वेश्यागृही आहेत, हे आनंदात असतील असं त्यांना वाटलं महाराज. वास्तविक वृत्त नावाच्या महात्म्याला विषयाचं चिंतन चाललेलं होतं आणि आवृत्त नावाच्या महात्म्याला देवाचं चिंतन चाललेलं होतं महाराज. दोघेही मरण पावले. परंतु जो वृत्त होता ना महाराज, देवाघरी असून सुद्धा वृत्त कुणाकडे गेला महाराज? नरकामध्ये वृत्ताला जावं लागलं. आणि आवृत्त वेश्याघरी असून सुद्धा त्यांना देवाघरी जावं लागलं. कशाचा प्रभाव आहे महाराज? चित्त. म्हणून आपलं चित्त कसावं? असावं स्थिर असावं, भगवंताच्या चरणावरती आपलं चित्त असावं. म्हणूनच महाराज सांगतात, देव माझे मान लागो तुझे चरणी, देवा माझे मान तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पाडोने दे, संसार व्यसनी पाडोने दे, नामस्मरण करो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागमे. व्यसनी पाडोने दे, संसार व्यसनी पाडोने दे, नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागमे. संसारात असून सुद्धा कसं राहायला सांगतात महाराज महात्मे. पहा, जैसे जळी जळे पद्मपत्र, कमळ पाण्यामध्ये असतं महाराज, परंतु कमळावरती पाणी नसते महाराज. तसं संसारामध्ये राहा. ती गवळण म्हणते, मी भार वित्त सर्व काही विसरून गेले. धन द्रव्य माझ्या डोक्यावरती कशाचा भार आहे हे विसरून गेलेले आहे आणि माझं चित्त त्या परमात्म्याच्या जवळ लागलेलं आहे. आता मी माझ्या घरी कसं जाऊ हे महाराज कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ लौकिक. ती गवळण मथुरेला ज्यावेळेस दही दूध विकायला जाते ना महाराज, त्या गवळणीला देहभान राहिलेलं नाही. आता बाजाराला दही विकायला गेल्याच्या नंतर काय म्हणायला पाहिजे त्या गवळणीने? दही घ्या कुणी दूध घ्या, दही घ्या कुणी दूध घ्या, असं त्या
गवळणीने म्हणावं ना महाराज, कारण तिच्या डोक्यावरती काय आहे, दह्या दुधाचा भार आहे. पण ती गवळण तसं नाही म्हणत महाराज. का नाही म्हणत बाबा, तिचं चित्त भगवान परमात्म्यामध्ये एवढं रमून गेलेलं होतं, म्हणून ती गवळण काय म्हणते, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, 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 तव तव हसती मथुरेच्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, तव तव हसती मथुरेच्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हसते मथुरेच्या गे, तव तव हसते मथुरेच्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. महाराज एवढं चित्त त्या परमात्म्याजवळ जर लागलं ना, भगवान परमात्म्याने जसं गवळणींना दर्शन दिलं आणि जसं त्यांना मुक्त केलं महाराज, तसं आपल्याला सुद्धा करील. पण आपलं चित्त एवढं त्या परमात्म्याजवळ लागलं पाहिजे. विठ्ठल चित्त चोरिले नंदाच्या परीक्षियासी सांगता गोष्टी घरची कुठे खातील. पण महाराज असं आहे, आपण जर म्हटलो ना एखाद्याला किंवा ह्या जगात सांगत बसलो, मला मी देव पाहिलाय, मी देव पाहिलाय, मला देव कळलाय, आपलं कोण खरं मानील का हो महाराज? आपलं कोण खरं म्हणा? वेड म्हणतील लोक, वेड. पण तुम्हाला सांगून जाईल, परमार्थामध्ये वेडच म्हणलं पाहिजे. वेड म्हणल्याशिवाय देव आपला होत नाही. विठ्ठल म्हणून ती गवळण सांगते सगळ्यांना. आता मी सगळ्यांना तरी कसं सांगू की माझं चित्त परमात्म्याने वेधलेलं आहे, माझं चित्त परमात्म्याच्या चरणावरती लीन झालेलं आहे. आणि जर असं सांगायला गेले तर घरची माणसं शंका माझ्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हे जग शंका घेतल्याशिवाय राहणार नाही. हेच महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात. सांगता गोष्टी परके
गवळणी त्या दिशेने निघायच्या आणि भगवान परमात्मा त्या गवळणींना विनंती करायचे, अगं बाई, तुमच्या घरी तुमचे पती आहेत, तुमची मुलं आहेत, तुमची सासू आहे, हे तुम्हाला काय म्हणतील? आणि एका पतिव्रतेचं लक्षण भगवान परमात्मा त्या गवळणींना सांगायचे बरं का. पतिव्रतेने कसं असावं पहा. आजही समाजामध्ये आपण जीवन जगत असताना पत्नीने आपल्या पतीची आज्ञा कधीही मोडू नये. पहा, एखाद्या गोष्टीला, कुठलीही गोष्ट असू द्या संसारामधली, आणि आपला पती हाच आपल्यासाठी देव आहे बरं का. खऱ्या पतिव्रतेला तुका म्हणे, पतिव्रता तिची तिची देवावरी सत्ता. महाराज, आता प्रश्न निर्माण होईल, ताई तुम्ही सांगता पती आपला परमेश्वर आहे, पण आमचे पतीच जर जाग्यावर नसले, आमचे पतीच जर खूप डुलत डुलत घरी येतात, त्यांना कसं देऊ आम्ही मानावा? तुमचा भाव शुद्ध आहे ना, तो कसे का असणार, तुमचा भाव शुद्ध आहे, फक्त शुद्ध भाव ठेवा. भगवान परमात्मा सांगतात पती हा तुमच्यासाठी देव आहे, पतीची आज्ञा कधी मोडू नये. मग या संसारामध्ये जर एखाद्या गोष्टीला आपला पती जर आपल्याला विरोध करत असेल की तू ही गोष्ट करू नकोस, तरी सुद्धा आपण आपल्या पतीचं नाही ऐकलं आणि आपण जर पाऊल पुढे टाकलं ना महाराज, आपली ती गोष्ट कधीही सक्सेस होऊ शकत नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला. अशा प्रकारे भगवान परमात्मा सांगतात तुम्ही पतीची सेवा करा. तुम्ही पतीची जरी सेवा केली ना तरी माझी सेवा करेल. पहा, ज्या वेळेस हा जीव परमात्म्याकडे जातो ना, परमात्मा परीक्षा पाहत असतो, देव परीक्षा पाहतो. आपल्या साधनेमध्ये काही ना काही व्यत्यय निर्माण होत असतात महाराज परमार्थाला लागल्याच्या नंतर. समाजामध्ये तर काही माणसं म्हणतात काय करून करून भागला आणि देवपूजेला लागला. महाराज, बाबा महाराज सातारकर सांगायचे, वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर सांगायचे, माळ घातली, एका तरुणाने माळ घातली, तो आधी कसा का असे ना, तरुण तडफदार मुलाने माळ घातली, तो आधी कसलं का व्यसन करेना, काही का करेना, पण माळ घातली, आता मात्र आळंदी पंढरपूरची वारी करू लागला. हे काय कमी आहे का महाराज? पण जग कसं आहे, करून करून भागला ना, आता देवाला लागला आहे. अशी जगाची रीत आहे महाराज. म्हणून भगवान परमात्मा त्या गवळीला सांगायचे, बाई तुमचा पती हा देव आहे, म्हणून तुम्ही घरी जा. त्यावेळेस ती गवळणी म्हणते, या देहाचा जो पती आहे ना, या देहाचा पती आम्ही जाणत नाही बाबा, हा नाशिवंत या पंचमहाभूताचा देहाचा जो पती आहे ना, तो एक दिवस जाणार आहे. आमचा खरा पती कोण आहे? तो परमात्मा आहे. पहा, एका गवळणीचं आपल्या पतीवरती फार प्रेम आहे. सगळ्यांचंच आपल्या पतीवरती प्रेम असतं महाराज, तिचंही आपल्या पतीवरती प्रेम आहे. आणि खरी पतिव्रता तशीच असते महाराज, आपल्या पतीलाच प्रमाण मानत असते. अशा प्रकारे तो पती बाहेर गावी जायला निघालेला, ती पत्नी म्हटली मलाही तुमच्या बरोबर यायचंय. त्यावेळेस त्या पतीने सांगितलं, माझ्या बरोबर तू येऊ शकत नाही, पण तुला जर माझी लईच आठवण येत असेल तर तू काय कर, माझा घरामध्ये फोटो आहे, त्या फोटोचं आपलं रोज त्या फोटोकडे पाहत जा. अशा प्रकारे त्या गवळणीला सांगितलं महाराज. पती बाहेर गावी गेलेला आहे, पतीला माघारी येऊपर्यंत त्या पत्नीने त्या फोटोची सेवा केली, त्या फोटोलाच पाहिलं आणि त्या फोटोच्या आठवणीमध्ये ती पत्नी राहिली महाराज. मग त्या गवळणी भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा सांग, त्या गवळणीचा खरा पती एक दिवस घरी आलेला आहे, मग त्या पतीने आता त्या पत्नीने काय करावं? त्या फोटोची सेवा करावं की आपल्या खऱ्या पतीकडे जावं? त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, असं काही विचारण्याची गोष्ट आहे का? तिने आपल्या खऱ्या पतीकडे जावं. तसंच देवा, जोपर्यंत आम्हाला आमचा खरा पती कळला नव्हता ना, तोपर्यंत ठीक होतं, पण आम्हाला आता आमचा खरा पती कळलेला आहे. ह्या जगाने किती शंका घेऊ दे, काही करू दे, पण आम्ही आमच्या खऱ्या पतीला सोडणार नाही. पहा, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, किंवा ती एक ज्ञानी गवळण त्या गवळणीला सांगते, बाई तू चिंता करू नकोस, तू त्या परमात्म्याला तुझ्या अंतकरणामध्ये ठेवलेले आहे ना, या जगाची चिंता करू नकोस. हेच महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगताय.
नो